नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला एपिडिडायमो ऑर्थरायटिस बद्दल सांगणार आहे. तर आपण एपिडिडायमो ऑर्थरायटिसची डेफिनेशन, त्याची व्याख्या पाहणार आहोत. ते का होते, कसे होते, त्याची इटिओपॅथोजेनेसिस आणि ऑर्गॅनिझम्स जे एपिडिडायमो ऑर्थरायटिससाठी रिस्पॉन्सिबल असतात ते आपण पाहणार आहोत. त्याचे क्लिनिकल फीचर्स, लक्षणं, इन्व्हेस्टिगेशन्स, तपासण्या, ट्रीटमेंट, उपचार आणि डिफरन्शियल डायग्नोसिस आपण पाहणार आहोत. तर epididymo orchitis refers to the inflammation of the epididymis and testis from the ascending infection of the urinary tract. तर हे बघा, इथे मी चित्र दाखवलं तर हे टेस्टिस आहे आणि त्याच्यावरती हेड, बॉडी अँड टेल ऑफ द एपिडिडायमिस. तर ह्या दोघांचं जेव्हा इन्फ्लमेशन होतं तेव्हा आपण त्याला एपिडिडायमो ऑर्कायटिस म्हणतो. ऑर्कायटिस मीन्स इन्फ्लमेशन ऑफ द टेस्टिस आणि एपिडिडायमायटिस म्हणजे इन्फ्लमेशन ऑफ द एपिडिडायमिस. तर हे का होतं, तर हे कोणत्या पण एज ग्रुपमध्ये होऊ शकतं. ठीक आहे. मोस्ट कॉमनली सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन यंग मेल्स मध्ये त्यामध्ये होऊ शकतं, किंवा मग असेंडिंग युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. आपला जो युरिनरी ट्रॅक्ट आहे, मेल्सचा जो ट्रॅक्ट आहे त्याला जेनायटो युरिनरी ट्रॅक्ट म्हणतात, तर त्याचं इन्फेक्शन झालं तरी हे होऊ शकतं. आणि हेच इन्फेक्शन ब्लड म्हणजे रक्ताद्वारे किंवा लिम्फॅटिक्सद्वारे स्प्रेड होऊ शकतं. आता कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स रिस्पॉन्सिबल आहेत एपिडिडायमो ऑर्कायटिससाठी, तर क्लामायडिया, शिस्टोसोमियासिस, नेझरिया गोनेरिया, स्पेशली इन हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनमध्ये नेझरिया गोनेरिया जास्त आढळून आलेला आहे. ई कोलाई इन चिल्ड्रन अँड एल्डरली मेल. आणि व्हायरल इन्फेक्शन्स कोणते, फिलॅरियासिस, मम्प्स, लेप्रसी, बाकी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, ब्रुसेलोसिस, इन्फेक्शियस मोनोन्यूक्लियोसिस जे एप्स्टीन व्हायरसमुळे होतं. ठीक आहे. त्यानंतर युरेथ्रामधून, ठीक आहे, कोणती प्रोस्टेट किंवा ब्लॅडर सर्जरी झाली किंवा कोणतं इन्स्ट्रुमेंटेशन झालं तरी पण इन्फेक्शन टेस्टिस आणि एपिडिडायमिस पर्यंत स्प्रेड होऊ शकतं. किंवा मग जर युरेथ्रामध्ये स्ट्रिक्चर्स असतील, ठीक आहे, तर तिकडून रेट्रोग्रेड म्हणजे उलटं युरेथ्रापासून ते आपलं टेस्टिस आणि एपिडिडायमिस पर्यंत हे इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं. त्यानंतर सिफिलिसमध्ये काय होतं, टेस्टिसचं इन्फ्लमेशन होतं आणि त्यामुळे जे काही अल्सर आहे किंवा गमॅटस अल्सर आहे सिफिलिसमुळे जे फॉर्म होतं ते स्क्रोटमच्या पुढे असतं, ठीक आहे, इन फ्रंट ऑफ द स्क्रोटम. तसं ट्युबरक्युलोसिसमध्ये ते पोस्टिरियर ॲस्पेक्ट असतं, ठीक आहे, ऑफ द स्क्रोटम. Because syphilis involves the testis, whereas tuberculosis doesn't affect the testis, it mainly affects the epididymis. So ulcer or sinus occurs over the posterior aspect of the scrotum, not in the front. हे झाले organisms involved. आता क्लिनिकल फीचर्स ऑफ एपिडिडायमो ऑर्कायटिस. तर एकतर यूटीआयचे सगळे सायन्स दिसतील, जसं युरिनरी फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, त्याला सारखं सारखं व्यक्तीला लगविला जायची इच्छा होईल. डिसयुरिया म्हणजे पेनफुल युरिनेशन. त्यानंतर बर्निंग मिक्च्युरेशन, ठीक आहे, की तिकडे बर्निंग सेन्सेशन होते, ठीक आहे, इन द युरिनरी ट्रॅक्ट. फीवर, ताप येऊ शकतो बिकॉज ऑफ इन्फेक्शन. त्यानंतर पेन इन द टेस्टिस ऑफन रेडिएट्स टू द ग्रॉइन ड्यू टू असोसिएटेड फ्युनिक्युलायटिस. आणि फ्युनिक्युलायटिस म्हणजे इन्फ्लमेशन ऑफ द स्पर्मॅटिक कॉर्ड, ठीक आहे. तर स्पर्मॅटिक कॉर्डचं इन्फ्लमेशन झाल्यामुळे जे पेन आहे ते जेनायटल एरियाजमधून ग्रॉइनमध्ये जाईल, ठीक आहे, टेस्टिसमधून ग्रॉइनमध्ये जाईल. आणि ग्रॉइन मीन्स एरिया बिटवीन जेनायटल्स अँड थाय, ठीक आहे. त्यानंतर ऑन एक्झामिनेशन, आता हे मेन फाइंडिंग्स आहेत. एपिडिडायमिस अँड टेस्टिस आर टेंडर म्हणजे पेनफुल म्हणजे दुखतात, स्वोलन सुजलेले असतात, एनलार्ज्ड, ठीक आहे, आकाराने वाढतात, कॉर्ड इज थिकन्ड अँड प्रेझेन्स ऑफ रिॲक्टिव्ह हायड्रोसिल, ठीक आहे, हायड्रोसिल सुद्धा समावेश असू शकतो सायन्स क्लिनिकल फीचर्समध्ये. त्यानंतर सेकंडरी हायड्रोसिल इज कॉमन. आपण तर हायड्रोसिलमध्ये पाहिलेलं आहे की सेकंडरी हायड्रोसिलचं एपिडिडायमो ऑर्कायटिस हे सुद्धा एक कारण आहे. त्यानंतर बीडेड वास विथ क्रॅगी एपिडिडायमिस. तर हे बघा, मी सगळ्यात वरती उजव्या बाजूला ट्युबरक्युलस एपिडिडायमिसचं चित्र दाखवलेलं आहे. आणि त्यात वास बघा, ते बीडेड आहे, ठीक आहे, इरेग्युलर झालेलं आहे आणि क्रॅगी झालेलं आहे, रफ इरेग्युलर, ठीक आहे. त्यानंतर खाली मी सायनस स्क्रोटम, ॲप्सेस स्क्रोटम, स्वोलन झालेले फीचर्स दाखवलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर
प्रेन्स साईन, तर प्रेन्स साईन काय आहे, प्रेन्स साईन्स दिसते आपल्याला क्लिनिकल फीचर्स मध्ये. तर हे काय आहे की जेव्हा आपण स्क्रोटमला एलिव्हेट करतो, वरती उचलतो आणि सपोर्ट देतो थोडा, ठीक आहे, तर एपिडिडायमो ऑर्कायटिस असेल तर जो काही पेन आहे तो कमी होऊन जाईल, ठीक आहे, जेव्हा आपण सपोर्ट देताना वर उचलतो. पण जर टेस्टिक्युलर टॉर्शन झालेलं असेल तर ते पेन काही रिलीव्ह होणार नाही. तर बऱ्याच वेळा आपल्याला टेस्टिक्युलर टॉर्शन आणि एपिडिडायमो ऑर्कायटिस मधला डिफरन्स विचारतात. तर हा तो डिफरन्स आहे की टेस्टिस किंवा स्क्रोटमला सपोर्ट दिला वर उचलल्यावर एपिडिडायमो ऑर्कायटिस मध्ये पेन रिलीव्ह होईल किंवा पेन निघून जाईल. हे झाले क्लिनिकल फीचर्स ऑफ एपिडिडायमो ऑर्कायटिस. आता इन्व्हेस्टिगेशन्स काय आहेत एपिडिडायमा ऑर्कायटिसचं, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण युरिन अनालिसिस करतो, बरोबर. त्यात पस आहे का युरिनमध्ये, पायुरिया किंवा बॅक्टेरिया आढळतात का, किंवा पॉझिटिव्ह ल्युकोसाइट एस्टरेज आढळतंय का. आपण पाहिलेलं UTI मध्ये की आपण डिपस्टिक टेस्ट करतो आणि जे काही बॅक्टेरिया असतात युरिनमध्ये तर ते नायट्रेटला नायट्राइट्समध्ये कन्वर्ट करतात. तर नायट्राइट्स आपण डिटेक्ट करतो डिपस्टिक टेस्टमध्ये, आणि तिकडे जे काही ल्युकोसाइट्स येतात आपल्या होस्ट डिफेन्स मेकॅनिझम मधून, तर ते ल्युकोसाइट एस्टरेज रिलीज करतात, आणि हे सुद्धा आपण त्या युरिन डिपस्टिक टेस्टमधून डिटेक्ट करू शकतो. तर युरिन अनालिसिस झालं, त्यानंतर युरिन कल्चर, ते जे काय ऑर्गॅनिझम्स आपल्याला भेटतात ते युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी वरून आपल्याला कळतं की कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे. त्यानंतर अल्ट्रासाउंड स्क्रोटम हे सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर ट्रीटमेंट काय आहे, पहिले तर अँटीबायोटिक्स आपण बऱ्याच कंडिशन्समध्ये देतो. त्यानंतर डाय इथाइल कार्बामाझिन सायट्रेट, ठीक आहे, 100 मिलीग्राम फॉर 3 वीक्स. तर मोस्ट इफेक्टिव्ह ड्रग टू ट्रीट फिलॅरियासिस, तर फिलॅरियासिस सारख्या ड्रगला सारख्या आजारांना ट्रीट करण्यासाठी आपण डायथाइल कार्बामाझिन देतो. ते एक अँटी हेल्मिंथिक ड्रग आहे, ठीक आहे. त्यानंतर फिलॅरियासिस वगैरे ट्रीट करण्यासाठी. तर हे डायथाइल कार्बामाझिन काय करतं, जे काय ते फिलॅरियल हेल्मिंथ आहे, ठीक आहे, त्याचं मेम्ब्रेन जे आहे त्याच्या बॉडीवर नाही का फिलॅरियल स्ट्रक्चर असतं, तर त्याचे जे मेम्ब्रेन आहे त्याला डॅमेज करतं, त्यामुळे जे आपले होस्ट डिफेन्स मेकॅनिझम आहे ते त्याच्यावर अटॅक करू शकते आणि ते ऑर्गॅनिझम मरतं. त्यानंतर आपण स्क्रोटल सपोर्ट सुद्धा देतो, जेणेकरून तिकडचं जास्त इरोजन होऊ नये, त्या एरियाला सपोर्ट भेटावा आणि पेन रिलीव्ह व्हावं, ठीक आहे. अनाल्जेसिक्स, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स आपण हे पण देतो. आणि डिफरन्शियल डायग्नोसिस काय आहे ह्याचं एपिडिडायमा ऑर्कायटिसचं, तर टॉर्शन टेस्टिस. बऱ्याच वेळा टेस्टिसचं टॉर्शन झालेलं असतं, टेस्टिस आतमध्ये फिरते म्हणजे, आणि असं तिकडे पेन होतं, ठीक आहे. त्यानंतर टेस्टिक्युलर ट्युमर, हे झालं डिफरन्शियल डायग्नोसिस. तर आपण एपिडिडायमा ऑर्कायटिसचे डेफिनेशन पाहिली, त्याचे कॉजेस पाहिले, ठीक आहे, त्याचे कोणते ऑर्गॅनिझम्स अफेक्ट करतात ते पाहिले, इन्व्हेस्टिगेशन्स पाहिले, ट्रीटमेंट पाहिले आणि डिफरन्शियल डायग्नोसिस पाहिले. थँक्यू.